आता तर ते मिलन भरलेली चिंबोरी 22 वर्षापासून मी मकार बनवतो आणि दरवर्षी मला चालूच असतं ऑर्डर. गेल्या वर्षी माझा दुबईला गेलता मकार. पूर्ण घरान मांडून ठेवले. तुम्ही बोलत असतील ऍड्रेस काय त्या ऍड्रेस आपलं कोण काय सबस्क्रायबर आलं काय कमी जास्त काय होतं. यासोबत चिंटूचा फोटो काढलेला. तर आज आहे संडे आणि आज आम्ही बनवायला घेतलेले सकाळून चिंबोऱ्या. कालच आणलेल्या म्हणजे सकाळी नाही घेतल्या पप्पानी, काल पनवेलला गेलं ना दादा आणि पप्पा तिथून घेऊन आले. आणि आता तर ते मिलन आणलेलं तेव्हा जिवंत होत्या म्हणजे दादाची अजून असेल ना व्हिडिओ अजून आता मेल्या का. ओके त्याची जिवंत होते त्याची जर व्हिडिओ असेल दादाच्या अजून त्यांनी काढलं असेल तर ती मी टाकीन. आणि हे बघा चिंबोऱ्या दोन फोडून ठेवल्या आणि इथं मम्मीने घेतले कालवण बनवायला. आणि हा पीठ आहे जो अजून कालवाचा जरासा नंतर मग चिंबोऱ्यामध्ये भरासाठी मिक्स करायचं आहे अजून. आणि याच्यामध्ये हिरवी पेस्ट टाकले, लसूण टाकले नाही, सफेद मसाला टाकायचे. काही चिंबोऱ्यांची रेसिपी इझी आहे, एवढा काय ना टाकायचा. पण जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये बघायचे असेल ना तर मी ब्लॉग आधी अपलोड केले, तो जाऊन बघा नक्की. म्हणून मी आजच्या ब्लॉगमध्ये एकदम प्रॉपर रेसिपी काय सांगत नाही, डायरेक्ट दाखवलं तुम्हाला काय काय टाकले त्या टाकलेली ना रेसिपी तुम्ही. मोठ्यांचे पण टाकले, चिंबोऱ्यांची पण टाकले आणि त्या दिवशी ते गोऱ्या चिंबोऱ्या आणलेल्या ना त्यांची पण टाकले. तिन्हींची रेसिपी आहे, जर तुम्हाला बघायची असेल तर नक्की जाऊन बघा. आणि आज ब्लॉग पण माझं रिझन असं पण आहे की म्हणजे आता गणपती जवळ आले, तुम्हाला सगळ्यांना माहितीच 2 महिन्यात गणपती आहेत. आणि गणपती आल्यावर पहिले मखार लागतं. त्यांचा काका जो आहे सुनाका म्हणजे सुजल आणि साक्षीचा पप्पा दरवर्षी मखार बनवतं, तर ते पण तुम्हाला मी दाखवीन कसं बनवतं ते. तर जाम वेगवेगळं डिझाईन असतं, जाम ऑर्डर भेटतं काकाला दरवर्षी. तर आज मी संडे म्हणून घरांत ब्लॉग काढत होते, तर बरं खालती जाऊन मखारांचा पण व्हिडिओ काढतो आणि तुम्हाला दाखवतो की कसं कसं मखार आहेत. म्हणजे आताच 10 का किती दिवस झालं बनवायला घेतलं आहे. आता तर सध्या 19 जुलै चालू आहे, पण तरी पण बुकिंग व्हायची सुरुवात झाली. तुम्हाला पण मी जरासं दाखवतो आणि फोटो वगैरे दाखवेल की कसं कसं बनवलं काकाने मखार. आणि आमचं जो घरातला मखार असतो दरवर्षी तो पण काकाच बनवतो आणि जाम वर्षापासून बनवते. तर सगळी डिटेल काकाजवळशीच घेईन मी आणि तुम्हाला सांगेन. काकाच बोलला तर मी काही ना बोललं. पहिले इथं हे चिंबोऱ्या भरायला घेताना बघ पीठ मम्मीने मिक्स केला होता आणि ह्याच्यामध्ये भरते भरलेल्या चिंबोऱ्या. आणि इथं रस्त्याला उभाला येते. मी आता चांगले खाते आणि एवढा तर बंद पण तिथं मखार ठेवलं. हा बघा त्यातच म्हणजे विषय जातो. घरानंच मखार ठेवलं. तो दरवाजा आमचा तिथून वर्षी आल्यावर पण तो बंद आहे सध्या. काय गणपती होईस्तोवर तो बंदच राहील कारण की मखार ठेवल्या काकाने. आणि हा एक मखार बनवला आहे, पूर्ण घरान मांडून ठेवलं. इथे एक आणि आतमध्ये पण दाखवते तुम्हाला. पूर्ण रूममध्ये मखारच मखार आहे. किती वर्षापासून बनवतोस मखार तू सांग? मला झाले 22 वर्ष. 22 वर्षापासून मी मकार बनवतो आणि पाहिजे ती मकार तुम्हाला भेटेल. मंदिर असू दे, सिंहासन असू दे, रथ असू दे, आपले काय बोलतात ना हा होडी असू दे, सर्व म्हणजे सर्व मला प्रकारचे बनवून भेटतील. माझ्या भरपूर ऑर्डरी असतात दरवर्षी, मला चालूच असतं ना ऑर्डरी. बाहेरच्या मुंबई पासून, डोंबिवली पासून. एकदा बाहेरच्या कंट्री मधून आलती ना मागच्या वर्षी. गेल्या वर्षी माझा दुबईला गेलता मकार विवाहामध्ये. एक दुबईला एक कोल्हापूरला, असे 2 मखार माझी बाहेर गेलते. आधी काका स्टार्टिंगला म्हणजे घरीच बनवायचा मखार आपलं स्टार्टिंगला गणपती मी माझा स्वतःचा बनवला. सर्व पाहुणे यायला लागली पाया भरायला, त्यांना आवडला तो. हा मखार बोलतो कसा म्हणजे कोणी बनवला, तर मी बोललो मी बनवला. 1 ऑर्डर 2 ऑर्डर 3 ऑर्डर अशा माझे भरपूर ऑर्डर पुरं व्हायला लागले. स्टार्टिंग काका पहिल्यापासून घरीच बनवतो. अशा बनवायचा मग सगळी बोलायची भारी बनवतो, ऑर्डर घेत जा. मग नंतर तेव्हापासून ऑर्डर घ्यायची सुरुवात झाली. मखार बघा, हा सिंहासन, हा मोराचा सिंहासन, हा मंदिर,
हा पिंडीचा सिंहासन. आणि गेले ना टकनचा तरी तू टाकलेला. हा 2 मकर मध्ये आताच गेलेली आणि आहे. आज 19 जुलैचे म्हणजे अजून जुलै महिन्यात चालू आहे, पण तरी बुकिंग चालू झाली सगळ्यांची. माहिती सर्व मकर चालूच असतात. कोणाला पाहिजे असेल तर लवकरच करा, ना तर मग काही काय करतात गणपती जवळ येतात तेव्हा ऑर्डर द्यायची सुरुवात कोणाला भेटत पण करतात, नसेल. तेव्हा नाही भेटत, सगळं जातं. आणि हे तुम्हाला इथं दिसत असेल म्हणजे काका रेडी करून ठेवतं आणि अर्धा तर अजून एक प्रोसेसिंगला कोणचं तरी घेतलं असेल, पण ते लगेच सगळं बुक होऊन जातं स्टेटसनं. तर आता सध्या तर इतकंच दिसतं तुम्हाला, म्हणजे जसं जसं ऑर्डर भेटेल तसं एक्स्ट्रा पण बनवून ठेवतं. रेडी झालेली आहे. हा पण ते मागच्या वर्षीचं असतील त्याचा फोटो मी टाकीन असतील ना. पण नाही, सर्व नवीन डिझाईन, दरवर्षी नवीन डिझाईन. आणि आमच्या घरात पण म्हणजे जेवढं वरती गणपतीचं तुम्ही बघला असं एकविरायचा मखार वगैरे आणि तुळजापूरचा आणि पत्त्यांचा वगैरे. होळीचा केलता ना 1 वर्ष, म्हणजे काकाचा पहिला गणपती असाचा. किती वर्ष होता तो गणपती? 21 दिवस. 21 दिवसाचा होता, पण तो किती वर्ष ठेवलेला? 5 वर्ष. तेव्हा एकदा होळीचा बनवलेला, तो पण जाम ट्रेंडिंगला गेला. तवाच्या ह्याच्यानं जाम जण मी बुकिंग केली त्या मखरांची. पत्त्यांचा पण 3 पत्ती बनवली. ते फोटो असतील होळीचा असेल का नाही, होळीचा आहे का तो असेल तर मी टाकीन. 5,000 पासून तर 15-20,000 पर्यंत रेट चालू होतं. 5,000 ते 15-20, म्हणजे जसं तुम्ही घ्याल तसं. टेबलाची साईज तुम्ही द्या तुमची जेवढी असेल, आणि म्हणजे तुम्हाला वाटत असेल की हो मोठा आहे पण आमचा टेबल छोटा आहे, नाही तर अजून मोठा पाहिजे, तर तुम्हाला जसा आकार पाहिजे तेवढा तुमच्या टेबलच्या नुसार बनवून देईल ना. डिझाईन आहेत सगळे घरामध्येच. पहिले वरती बनवायचं, पण आता घरीच सगळं सेटअप केलं आहे आणि पूर्ण हा रूम खाली करून टाकलाय. आणि बसायला पण जागा नसतं घरात गणपती वैस्तवर. असं माझ्या 1 जून पासून ऑर्डर चालू होतात. 1 जून पासून ते गणपती ऑर्डरीच चालू असतात. आता चालू आहे सध्या. नंबर पण मी खालती देईन, जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. आणि जर वी भगतवर DM केला तरी चालेल, मग मी डिटेल पाठवेल तुम्हाला कंच मखर पाहिजे असतील तर इन्स्टावर. हे मंदिर बनवलंय आणि फक्त इतकं खालती पण काहीतरी असं येतं ना लावायला, टेबलाच्या इथं पण लावायला येतं. तुम्हाला वाटेल की फक्त इतकाच भेटतं, ते इतकाच नाही. खालती टेबलाचा पण सगळं असतं. हा तो मागाशी दाखवला, तो पण दाखवतो परत. आपण पिंडीचाच आहे ना वाटतं याचा पण. आणि तुम्ही असं पण आहे की डायरेक्ट देतील तुम्हाला, घेऊन जा, घरी जाऊन लावून पण देतात प्रत्येकाला. आणि काय प्रॉब्लेम असेल तर तो पण लगेच मग सॉल्व्ह करून भेटतो तुम्हाला. इथं तर सध्या 3च आहे मखरा मला दिसतात. 4 आहे वाटतं, 1, 2, 3, 4. आणि बाकी जे असतील ते मी तुम्हाला असं फोटोमध्ये दाखवेल. कालपासून बनवला घेतलेला आहे, आता रेडी झाले तो नवीन. हे रेडी झाले. अजून मग झाले आता दुसरा बनवायला घेशील तर. आणि मग आपला कसला आता यावर्षी वेगळा युनिक सगळ्यांचा होतं तेव्हा आमचा लास्ट हप्त्यान बनवायला घेताना, आणि तो पण लगेच होतं. काका बनवून देतो पटकन. मस्त असतं सगळे आयडिया नवीन नवीन. आणि मखर बघू शकता आतमध्ये, तर तुम्ही मी दाखवलं तुम्हाला. ते बाहेर ठेवलं शंकराची पिंडी पण आतमध्ये. सगळं काकाच्यानंच टॅलेंट नाही, हिच्या पण टॅलेंट आहे. हे तुम्ही बघू शकता आरीवर्कचा. ते या आरीवर्कचं काय ऑर्डरही पण घेतं, आरीवर्कचं पण घेतं. आणि ते काय बोलतात फॅब्रिक पेंटिंगचा पण घेतं. ती पण किती 2 वर्ष झाले असते ना, 2 वर्षापासून जाम ऑर्डरही भेटतात. जर तुम्हाला द्यायची असून ऑर्डर तर नक्की द्या, ती पण बनवून देतं सगळ्यांना. ब्रायडल व्हिडिओचं सगळं तुम्हाला जशा पाहिजे असतील, फोटो फक्त घेऊन येते जवळ, ती बनवून देईल तसं सेम. सगळ्यांचा टॅलेंटच आहे. आपला सुजल पण बनवत असतं काही ना काही, काकाला हेल्प वगैरे करत असतं. अख्ख्या घरानंच मखर. आता तर सध्या एवढंच आहेत. सोपं तरी दिसतं तुम्हाला आता सध्या इथं बसायच्या लायकीचं. पण आता जसं जसं गणपती जवळ येतील तर बसायला पण जागा नाही भेटणार तुम्हाला, सोपंच नाही दिसणार इथं. अख्खा भरतो हॉल. हा ना, कोणता पिंडीचा नवीन बनवले यावर्षीचा. दरवर्षी म्हणजे असं एक काहीतरी नवीन घेऊन येतं काका. त्यावर्षी यासोबत चिंटूचा फोटो काढलेला. याच्या आतमध्ये पण पिंड्या आम्हाला भेटतील तुम्हाला एकदम डिटेलिंगमध्ये, जसं पाहिजे तसं. आता तुम्ही बोलत असतील ॲड्रेस काय, त्या ॲड्रेस काय कलंबोली गावच ॲड्रेस आहे. आता तो काकाच आहे आमचा वरती घर आणि काकाचा खालती घर, असंच आहे आमचं. आणि इथून मी येतं नेहमी, तुम्हाला माहीत असेलच.
पण आता दरवाजा बंद आहे सध्या, तो बंदच राहील जवसर गणपती येत नाही तवसर, कारण की इथं मखारा पूर्ण भरून राहतात, म्हणून आम्हाला पूर्ण असा फिरून यायला लागतं. आणि न्यू जे फोटो असतील आधीचं मागच्या वर्षीचं तसं तुम्हाला मी इतर व्हिडिओमध्ये देईलच, पण जर त्यांना जसा पाहिजे असेल तसं ते शिंग बनवून पाहिजे तसं बनवून भेटत. टेबल बाय टेबल 8 फूट असू दे, किती फूट असू माझं डिझाईन काय असेल तर फोटो पाठवलं तर समोर त्यांच्या समोर असले तरी आपण बनवून देऊ, आपले चॉईस शिवून बनवून देऊ, त्यांची चॉईस. त्यांना जसं पटेल म्हणजे तुम्हाला जसं पटेल जसं कुठून फोटो घेऊन आलो तुम्ही काकाला दाखवला तर तसं पण थांबावरचा रेट भरपूर वाढल्यामुळे माझा पण थोडासा रेट वाढलेला आहे. आणि एक वर्ष ते फुलांचा पण केलता ना, तो पण केलता, कारण की त्या वर्षी आय थिंक मखार बंद झालतं, मखारा बंद झालती म्हणून बंद केलता, पण तो एकच वर्ष केलता. पण त्याच्यानंतर तो त्याचे काही जास्त रिकमेंडेशन नाहीत, लोक म्हणजे जास्त कोण ऑर्डर करत नाही, कारण की जास्त अशीच मखारांची शोभा येतं गणपतीला, म्हणून परत ही ऑर्डर सुरू केली काकाने. 5.5 बाय 3 आहे मखार. तर याचा अंदाज किती असेल लोकांना दाख सांग. याची किंमत आहे 7,000. 7,000. आणि काय आपलं कोण काय सबस्क्रायबर आलं काय कमी जास्त काय होतं कमी होते ना थोडं वेळ काय कमी जसं तुम्हाला पाहिजे असेल ना टेबला तसा बनवून भेटेल तर थोडा रेट वाढेल म्हणजे जसं असेल तसं. जर तुम्हाला आवडत तर म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर देईन, त्याच्यावर मेसेज करा, मग काका तुम्हाला मखार आणि रेट सोबतच सांगाल ना, कॉल वगैरे करा तुम्ही. जास्त आहे हा जो पत्त्यांचा मखार दिसतोय तुम्हाला, तो आमच्या गणपतीला बनवलेला 1 वर्ष. आणि तुळजापूरचा जो मखार होता, एकविरायचा जो सेटअप होता तुम्हाला इन्स्टावर बघायला भेटेलच, ते बनवलेलं काकानी. हे सगळं जे दिसतं ते सगळं काकानीच बनवलं. फोटोमध्ये ते इतकंच आहे, पण अजून भरपूर आहेत डिझाईन वेगवेगळ्या, सगळ्याच नाही मी याच्यामध्ये दाखवू शकत. पण जर तुमच्याकडे वेगळी काय आयडिया असेल, म्हणजे फोटो बघून जर तुम्ही आणला की आम्हाला असा पाहिजे, तर तसा एक्झॅक्ट सेम काका बनवून देईन तुम्हाला. हा जो मखार आहे होडीचा, तो नवश आणि सुजलला बघून तर तुम्हाला समजलं असेलच किती आधी बनवलेला काकाने. जेव्हा हा मखार बनवलेला त्याच्यानंतर काकाला याच्या ऑर्डर जाम भेटलेल्या सेम अशा मखारासाठी. मखाराची व्हिडिओ तर मी काढली. आणि आमची आई बघा बघत काय चाललंय का, काय झालं आई, काय जेवलीस तू आज? अजून न जेवली का? अंड्याचं कालवण घातले, आम्ही चिंबोरे आणले, चिंबोरी आणले नाही अजून होते, चिंटू नाही दिसत. चालू घरी. आणि पण यायचं असेल जर ऑर्डर द्यायचं असेल, समोरून बघून द्यायचं असेल तर कणंबोली गाव भेटतं कर्जवरती, आणि मी कॉन्टॅक्ट नंबर देईल, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा, काका तुम्हाला घ्यायला गेलंच. आणि आता चिंबोऱ्यांचा रस्ता शिकलेला बघूया. इथे जेवण पण रेडी झालं आमचं, मी दाखवतो गरम गरम चिंबोऱ्यांचा रस्सा. जर तुम्हाला बघायचं असेल रेसिपी भरलेली चिंबोरी तर नक्की बघा, मी अपलोड केले यूट्यूबवर आधीच. आता आम्ही पण जेवून घेताना 1 वाजायला आलो. तिथे मम पाहिजे ती नाही जा आतमध्ये, मम्माला बोल दुसरी दे ना, जा मम्मा दे, जा याडा पोऱ्या तू कला आले शेती बघ करून दाखव. काही नाही भेटणार, माझं आहे. चल तुम्ही मला खाऊ दिलं मग अशी, चल घरी जा, जाता घरी जा. चल काही नाही भेटणार, चल खाऊ नाही भेटणार, जा घरी जा. जे यारवतं असं इथं बघ, त्याला यारून दाखव. समजला का कसं करतो बघ असा, दे 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 हा ये 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 बोलते ये. चिडून दाखवते, गेला तो, जा त्याच्या पाठी घरी, दादा खालती नेल जा तुला, तो दे तो जा घरी जा, खालती जा. हा हे बघ मी एकटीच खायला आता. सोजाला घालते. तर संध्याकाळ झाले आणि मम्मी इथे काळजा बनवायला, पप्पाने आणलेली काळजी. आणि तुम्हाला वाटत नाही कात्रे, ती कात्रे नाही, अद्रक लसूणची पेस्ट आहे. मला पण त्याच वाटलं म्हणून मी व्हिडिओ बंद केली, पण ते नाही येते. अद्रक लसूणची जी रेडीमेड पेस्ट असते डीमार्टमधून आता दुकानात भेटते ती आहे. आणि हे अजून मिक्स नाही केलं. तवा काळजी
आणि तुला काय पाहिजे अय पिल्लू खायला खाऊ पाहिजे पाहिजे मॅव बोल काय नाही, तुझी वाट मॅव बोल खाऊ देतं मॅव कर मॅव हा बघ आलू चालू तर चीज देऊ खायला दे दर. दर जा खाऊ जा दर या इथं यो खा खा कशी खायला मागते ते एकच खायला खाऊन खाऊन कटायला येतं म्हणजे त्याला चीज टाकलाय ते जसं काय खात नाही मच्छी मटन चिकन काय का ना असं काहीच खात नाही ते नुसता वास घेतं बघ शाकाहारी आहे शुद्ध शाकाहारी अंडा कधीतरी खाला तर तो पण थोडूसा नाही तर तो पण नाही खात ती आणि बाकी तो तिचा जो फूड असतो ना ते शाकाहारी कुठे येते हा हा वास घेतो ती प्युअर शाकाहारी नाही आहे पण आता आमच्या एवढा सगळा बनवतं त्यातून ती काहीच नाही खात फक्त वास घेतं आणि बाकी जो रेडीमेड खायला असतो तो तिचा रोजचा तो ती खातं आणि तिच्यासाठी कधीतरी आम्ही तो एक चॉकलेट आणतो चिंबोऱ्याच्या फ्लेवरचा असतो तो चिंबोऱ्याचा बाव द्यायला पाहिजे होता हिला चॉकलेट क्रॅप चॉकलेट पण तुझ्या चिंबोऱ्या पण बनवलं तर बाव द्यायला पाहिजे होता तिला चीज दिलं काळजी रेडी झाली आमची बिल्लू पण खायला आले बघा खायचे का खायचे नुसती आम्ही किचन मध्ये यायच्या आधीच ती वाट्यावर रेडी किट बिल्लू आहे बघ पडल तसंच बिल्लू व्हॉट इज दिस हे बघ नो नो काळजी तवा फ्राय कशी दिसते बघा काहीच याची काही रेसिपी टाकली नाही मी बघा असली भारी